नमस्कार. आता आपण बघत आहोत मंगेश साबळे हे शेतकऱ्यासाठी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आपण सर्वच महाराष्ट्र बघतो की त्यांनी आतापर्यंत विविध आंदोलन केले. त्या आंदोलनातून त्यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन केले. कित्येक तरी असे पूर्ण महाराष्ट्राने त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं असे आंदोलन केले आणि आज त्यांचा शेतकऱ्यासाठी उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसात सुद्धा त्यांचा जो लढा आहे तो पुढे सुरू आहे. आणि काल बघितलं आपण की त्यांच्या नाकातून रक्त सुद्धा आलं आणि अशा परिस्थितीत सगळ्या शेतकऱ्याची आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याची सगळ्याची भावना आहे की त्यांनी हा मार्ग न अवलंबता आपण वेगळ्या मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो. तरी सुद्धा मी त्यांना विचारतो की आजचा 6वा दिवस आहे, तुम्हाला शारीरिक त्रास सुद्धा होतोय, तरी तुम्ही आंदोलनावर ठाम आहे, तर ही शक्ती तुम्हाला कशी मिळते? जसा आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे, खर तर माझ्यासाठी आज आंदोलनाचा पहिलाच दिवस आहे. कारण आजच शेतकरी बांधव यायला लागले. आज जवळजवळ 10-15 हजार शेतकरी बांधव येऊन गेले. त्यांना बघितलं की या ठिकाणी ऊर्जा आहे. खर तर शासनानं आतापर्यंत दखल घ्यायला पाहिजे. मात्र माझा शेतकरी भोळा बाबडा आहे, हा लवकर जागा होत नाही. पक्षाचा, समाजाचा, जातीचा झेंडा म्हणलं की लवकर समाज येतात, पण शेतकरी म्हणलं की समाज येत नाही. कारण मागच्या जवळजवळ 70 वर्षापासून, खर तर 350 वर्षापासून या लोकांनी माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यात वेगवेगळं भरवलं आणि म्हणून शेतकरी आज यायला लागलाय, तसं माझी ऊर्जा वाढायला लागली. खर तर आज पूर्ण शेतकऱ्याच्या आग्रहाला, विनंतीला मान देऊन एक छोटस सलाईन, काल रक्त आलं होतं तसं आणि पोटात पण त्रास झाला ते लिव्हरच्या ऑपरेशन म्हणून छोटस एक सलाईन घेतलं. मात्र आता इथून पुढं मी सलाईन घेणार नाही आणि पाणीही घेणार नाही जोपर्यंत हे गेंड्याच्या कातडीचं सरकार या ठिकाणी येत नाही, आंदोलनाची दखल घेत नाही, शेतकऱ्याला किंमत देत नाही, तोपर्यंत आम्ही काही घेणार नाही, उपचार घेणार. बरोबर. तसं आपण बघतो की जे राजकीय नेते आहेत या मतदारसंघाचे कृषी मंत्री होऊन गेले, म्हणजे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कृषी खातं हाताळलंय आणि आपल्या मतदारसंघात कोणीतरी त्या मागण्यासाठी बसलाय म्हणून त्यांचं कर्तव्य म्हणून त्यांनी एक भेट देणं कर्तव्य होतं. आणि दुसरं म्हणजे आपल्या जिल्ह्यात मतदारसंघाचे खासदार कल्याण काळे यांनी जालन्याच्या उपोषणाला भेट दिली आणि भेट देऊन पाठिंबा दर्शवला. मग इथं का आले नाही? कारण मला तरी असं वाटतंय की त्यांना मनामध्ये कुठली तरी भीती आहे की तुम्ही खासदारकीला उभा राहिले आणि 1.5 लाख मतं घेतले आणि तुम्हाला जर आता त्यांनी पाठिंबा दिला तर उद्याचे खासदार तुम्ही, ह्या भीतीपोटी तर ते आले नाही असं तर नाही ना? खर तर हे त्यांनी करायला पाहिजे. जे मी करतोय हे त्यांनी करायला पाहिजे. ते लोकप्रतिनिधी आहेत इथले आणि त्यांना लोकांनी निवडून दिले, ते कृषी मंत्री होते. मात्र ते रोज इथून वा 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 करून जातात, पण इकडं काच खाली करून त्यांनी बघितलं सुद्धा ना. आणि मला मतदान लोकांनी दिलं, ते त्याचं कर्ज फेडण्याचं काम या ठिकाणी आपलं कुठंतरी देणं लागतं समाजाविषयी. माझा शेतकरी आज उघड्यावर आलेला आहे आणि अशामध्ये शेतकऱ्यासाठी मी लढतोय आणि मी समाजाला देखील वारंवार शेतकऱ्याला विनंती करतोय की बाबांनो, या शेतकऱ्याच्या लढ्यात सामील व्हा. तुम्ही जर आज या मंगेश साबळेच्या लढ्यामध्ये सामील झाले तर उद्या गावागावात मंगेश साबळे तुमच्यासाठी उभे राहतील, जिल्ह्या जिल्ह्यात उभे राहतील. असे हजारो मंगेश साबळे उद्या तुमच्यासाठी लढतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातलं बळीचं राज्य पुन्हा महाराष्ट्रात, देशात. पण तुम्ही जर या शेतकऱ्याच्या लढ्यात आले नाही तर उद्या तुमच्यासाठी पुन्हा कोणी लढण्याची हिंमत करणार. तर प्रशासनाला वाटतं हे आंदोलन मोडीत निघलं पाहिजे. आज स्थानिक आमदारालाही वाटतं की हे आपल्याला याच्याशी काही देणं घेणं नाही. आज त्यांच्या समस्या या सिल्लोड तालुक्याच्या नाही तर पूर्ण मराठवाड्याच्या, महाराष्ट्राच्या शेतकरी घेऊन येतं. मला बरेच जण म्हणले इथं बसू नका, इथं बसले तर हे दबाव आणेल, काहीतरी उग्र रूप तुम्हाला देईल, तुमचं आंदोलन चिघळून. मी इथंच बसायचं, इथंच दबाव आहे. इथं जर हिटलरशी तर आपण इथंच बसू, इथं लोकशाही रुजवू आणि ते लोकशाही रुजवण्याचं काम आपण बघता. कालपासून लोक येत आहेत, 1000-10,000 रोज भेटून जात आहेत. ही लोकशाही आहे. आतापर्यंत मी अनेक उग्र आंदोलन केले,
मीडियाने दखल घेतली. पहिलं माझ्या आयुष्यातलं हे लोकशाही पद्धतीनं आंदोलन आहे, पण मीडिया आला नाही. त्या बाबांना मीडिया सगळा मॅनेज केला. या बाबांना गावागाड्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं की आंदोलनात जाऊ नका, नाहीतर तुमच्या विहिरीचं कुशल बिल निघणार नाही, घरकुलाचं बिल निघणार नाही, तुमच्या पगारी बंद करेल, तुम्हाला झालेलं नुकसान आहे ते नुकसान मिळणार, भरपाई मिळू देणार नाही. आणि तरी देखील हे तरुण बांधव, तरणे बांध पोरं शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आणि आंदोलनात सहभागी होत आहे, याचा मला आनंद आहे. आणि आपण बघतो की हे यांची जी दडपशाही आहे, तर त्या दडपशाहीला शह देऊन आज जी हाक दिली सिल्लोड बंदची, तर हा एक मोठा पाठिंबा त्यातून मिळणार आहे आणि आणखीन जनजागृती होऊन हे आंदोलन यशस्वी होणार आहे. याच्याबद्दल काय? तर माझं काम मी करतोय, शेतकऱ्याला जागा करणं एवढंच माझं काम आहे. तर शेतकरी बंद करताय, रस्ता बंद करताय, काय करताय, हे आता त्यांच्या भावना आहे. त्यांच्या भावनेला कुठतरी वाचा फोडणं हे माझं काम होतं आणि मला वाटतंय त्यात मी यशस्वी हळूहळू का होईना होतोय. शेतकरी येत आहेत. दुसरं एक असं आहे की तुम्ही तुमच्या वडिलाला लिव्हर दिलं आणि ही जी एक भावना आहे ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच्यामधून तुम्ही जे वैयक्तिक दुःखातून सावरून एक समाज कार्य करण्याची कशी प्रेरणा घेतली? तर वडिलांसाठी लढलो, आता तो संघर्ष मी बघितला होता. तसा जसा माझ्या आयुष्यात होता तसा प्रत्येकाच्या आयुष्यात असणार हे माझ्या लक्षात आलं. आणि या लोकांनी, प्रस्थापित लोकांनी स्वतःचे घर भरून ठेवले. खर तर हे आंदोलन न करता रोमणे घेऊन, ते काय म्हणतात पहारी घेऊन, हे यांचे किल्ले गड फोडायचा, हे आंदोलन करायचा टाइम आता आलेला आहे. ज्या नेत्यांनी 1000 कोटी, 10,000 कोटी, 50,000 कोटी, 1,000 कोटी घरात दाबून ठेवले पडशाखाली, ते आता फोडायची वेळ आली आहे. शेतकरी भिकेला लागलाय आणि शेतकऱ्यांना यांनी 70 वर्षापासून लुटून अक्षरशः वेगवेगळ्या पद्धतीनं खाल्लं आणि ते फोडायचंय, त्याची ही सुरुवात आहे. जर का त्यांनी इकडे लक्ष दिलं नाही, लोकशाही मार्गाला गांभीर्याने घेतलं नाही, तर मग आम्ही नंतर ते फोडायचं काम चालू करता. आणि प्रत्येकाला असं वाटतंय की तुमचा जो भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा पिंड आहे आणि कुठलंही काम करून घेण्याचा पिंड आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रभर बघायला मिळतोय. तुम्ही जे रस्त्यावर भीक मागितलं, पैसे उधळले, त्याचा परिणाम महाराष्ट्रात पूर्ण अधिकाऱ्यावर झाला आणि तो तुमचा खरा पिंड आहे. ह्या मार्गांचा तुम्ही कसा अवलंब केला उपोषणाचा? तेव्हा ती गरज असते, तेव्हा आंदोलन ते केलं, तेव्हा फक्त निदर्शनात आणून द्यायचं असतं की बाबा इथं भ्रष्टाचार होत आहे, इथं पैसे मागतात, इथं रस्त्याची गरज आहे, इथं डॅबऱ्यात बसलं की रस्ता व्हायला पाहिजे, इथं टावरवर चढलं की हे काम व्हायला पाहिजे, इथं तहसीलच्या गेटवर चढलं की हे काम व्हायला पाहिजे. पण इथं तसं नाहीये. इथं एका दिवसाचं आता आम्ही तर सीएमच्या गाड्या फोडू शकतो, आम्ही तर आमचे घर जाळू शकतो, आम्ही काही करू शकतो. आम्हाला कायद्याचं या ठिकाणी ज्याप्रमाणे आम्हाला त्रास आहे, भगतसिंगांनी ज्याप्रमाणे लढलं देशासाठी, त्यासाठी लढायला आम्ही कायदा हातात घ्यायला तयार आहे गोरगरिबांसाठी. पण हा विषय वेगळा आहे. इथं न्याय मिळाला पाहिजे. आज या 85% असलेल्या शेतकरी समाजाला जर न्याय मिळाला नाही, नुसतं दिखाव्यासाठी करून हे चालणार नाही. त्यासाठी हीच पद्धत योग्य राहील असं मला वाटलं, म्हणून या ठिकाणी या उपोषणाला. नक्कीच तुमच्या या लढ्याला न्याय मिळणार आहे आणि खंबीरतेने तुम्ही पण त्यासाठी एक शेतकऱ्यासाठी आणि तरुणासाठी जे सोशल मीडियाचा वापर करते, जरी आपले प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया नसन दखल घेत, पण सोशल मीडियाने ठरवलं तर काही पण होऊ शकतं. तरी त्याच्याबद्दल माझं पूर्ण तरुण बांधवांना आव्हान आहे. मी इथं तुमच्यासाठी बसलोय. मला काही 4, 5, 10 एकर शेती नाही, मला 2च एकर शेती आहे. पण उद्या आज जर तुम्ही रस्त्यावर आले, तुमच्यासाठी लढले, तर उद्या तुमच्या शेतकऱ्यांना किंमत येईल. तुमच्या लेकरांचं भविष्य तुम्हाला स्वतः लिहिता येईल, नाहीतर तुमच्या लेकरांचं भविष्य यांच्या हातात जाणार आहे. यांच्या प्रचाराच्या रॅलीमध्ये आपल्या गाडीला यांचे झेंडे राहणार आहे आणि पुन्हा आपण गुलामगिरीमध्ये जाणार आहे. म्हणून एक स्वातंत्र्याचा पुन्हा एक उचललेलं पाऊल आहे. शेतकरी स्वतंत्र व्हावा, या पक्षाच्या ज्याच्यामधून, धर्माच्या ज्याच्यामधून शेतकरी निघावा आणि स्वतःसाठी उभा राहावा. त्यासाठी उभं केलेलं एक छोटस केविलवाना केलेला हा एक प्रयत्न आहे. धन्यवाद.
या चॅनलच्या माध्यमातून हे एक नुसतं आंदोलक नाही, तर स्वतःच्या वैयक्तिक दुःखातून सावरून एक समाजाला शक्ती देणारा व्यक्ती असा आपल्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी उभा आहे. आपण म्हणतो पहिलं जय जवान आणि नंतर म्हणतो जय किसान. तर किसानाचा जय होण्यासाठी सर्वांनी आपली ताकद या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लावावी आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी लावावी. आणि आपले हा जो सरपंचांनी जो संदेश दिलेला आहे त्याच्याबद्दलची आपली काय प्रतिक्रिया आहे ती व्यक्त करावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचून जागृती करावं हीच माझी विनंती. धन्यवाद.